प्रताप, नेमका आज दिवसभरात साताऱ्यामध्ये काय घडलं? कारण उदयनराजे भोसले यांच्यावरती असलेलं सातारकरांचं प्रेम सर्वश्रुत आहे आणि सगळ्या सातारकरांचं म्हणणं होतं हा खोटा गुन्हा आहे। कंपनीच्या मालकांना लागेबांधे वापरून उदयनराजेंवरती हा गुन्हा दाखल करून आणलेला आहे। 2 महिने हे सगळं नाट्य चाललं होतं, आज अखेर जामीन झालाय। दिवसभरात काय घडलं? नक्कीच अजित, आपण पाहतो की 23 मार्चला हा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर 26 मार्चला उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज सातारा कोर्टानं फेटाळला होता आणि त्याच्यानंतर उदयनराजे गेल्या 4 महिन्यापासून अज्ञातवासात होते। 2 दिवसापूर्वी येऊन त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर पुन्हा निघून गेले आणि आज अचानक 8:30 वाजता उदयनराजे स्वतः सातारा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्याच्यानंतर एकूणच जो 4 महिने सगळा घटनाक्रम सुरू होता त्याला पूर्णविराम मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे। कारण उदयनराजे कोर्टात कधी हजर होणार किंवा पोलिसात कधी हजर होणार याच्याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते। हजर होणार की जामीन मिळणार यामध्ये या संदर्भात सुद्धा चर्चा होत होती, पण अखेर ते आज दाखल झाल्यामुळं पोलिसांनी सकाळी 10च्या दरम्यान त्यांच्या आवाजाचे सॅम्पल घेतले आणि त्याच्यानंतर 11 वाजता कोर्टात हजर केलं। त्यावेळेला कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आणि त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली ती जामिनाची। एकूणच या दरम्यान उदयनराजे समर्थकाकडून मोठ्या प्रमाणात सातारा शहरामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा प्रयत्नसुद्धा या उदयनराजे समर्थकांनी केला, पण नंतर 4च्या दरम्यान जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला। पण हा अंतरिम जामीन नसून अंतरिम जामिनाची जी सुनावणी आहे ती 2 तारखेला होणार आहे। तोपर्यंत उदयनराजे यांना 1 दिवस आड सातारा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागणार आहे 11 ते 12 या दरम्यान। एकूणच आपण पाहतो की उदयनराजेंना अटक झाल्यानंतर मोठे गोष्टी घडतील अशा प्रकारचं एक तर्क लावला जात होता, पण पोलिसांनी अतिशय संयमाने ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्यामुळं कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। काही ठिकाणी रस्ता रोको झाला, काही ठिकाणी टायर पेटवल्या, ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं घडलं नाही। पण एकूणच या सगळ्या घटनाक्रमाला 4 महिन्याचा पूर्णविराम मिळालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला। खरं आहे, धन्यवाद या माहिती करता। पण एकूणच पक्ष उदयनराजेच्या पक्षाचे खासदार आहेत, तो पक्ष उदयनराजेंच्या पाठीशी या प्रकरणामध्ये दिसला नाही। विधानसभेत आवाज उठवला तोही शंभूराज देसाई या शिवसेनेच्या आमदारांनी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।